नमस्कार, तुमचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत जी संबंधित आहे रेवणगाव येथील प्रसिद्ध वेताळगुरू देवस्थानचे। विटा तालुक्यातील रेवणगाव, जखीनवाडी आणि धोंडगेवाडी या गावांच्या ग्रामस्थांनी पुजारी विष्णू साळुंके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। ग्रामस्थांनी या तक्रारीमध्ये म्हटले आहे की पुजारी विष्णू साळुंके यांनी पवित्र मंदिराच्या व्यवस्थेला गालबोट लावण्याचे वर्तन केले। यावर प्रतिक्रिया व्यक्त करत ग्रामस्थांनी विटा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आणि प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलीस प्रशासनाने घेतला। ग्रामस्थांच्या पाठपुराव्यानंतर विटा तहसीलदार कार्यालयात 21 फेब्रुवारी 2025 रोजी पुजारी विष्णू साळुंके आणि त्यांच्या संबंधित व्यक्तीला हजर करण्यात आले। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर योग्य कारवाई केली जावी, ज्यामुळे या प्रकरणाचा निपटारा होईल आणि पवित्र स्थानाच्या शुद्धतेची रक्षा होईल। ग्रामस्थांची भावना असे आहे की धार्मिक स्थळांच्या आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीला स्थान देणे अत्यंत हानिकारक ठरू शकते। त्यांनी संबंधित प्राधिकरणांकडून योग्य कारवाईची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात असे वर्तन होणार नाही। हे प्रकरण लोकांमध्ये खूप चर्चेचा विषय बनले असून आता पोलीस आणि संबंधित प्रशासन या प्रकरणावर पुढील तपास आणि कारवाई करत आहेत। आता पाहूया यावर लोकांचे काय मत आहे। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच या घटनेवर तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये सांगा। धन्यवाद। मी सुखदेव उर्फ देवासो नायकर, हिंदू राष्ट्र समितीचा महाराष्ट्र संयोजक, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सांगली जिल्हा सरचिटणीस संघटन महामंत्री। मी आज इथे वेताळगुरू ह्या देवस्थानी आलेलो आहे, कारण आज ह्या वेताळगुरूचे जे आत्तापर्यंत लागलेला ह्या पुजारी जे इथे आहे विष्णू कृष्णा साळुंके ह्यांनी ह्या मंदिराला, जे पवित्र मंदिर असताना ह्याला गालबोट लावण्याचे काम केलेलं आहे। याचे कारण मुख्य म्हणजे येथील जे ग्रामस्थ आहेत रेवणगाव, जखीनवाडी आणि धोंडगेवाडी, आता माझ्यासोबत जे आहेत ते रेवणगावचे डेप्युटी सरपंच तुकाराम भाऊ मुळीक व गणेश मुळीक, नामदेव मुळीक, प्रदीप मुळीक, पोलीस पाटील रुपाली बेले मॅडम व आत्ताचे जे देवस्थानचे आहेत ते विलास शिंदे हे पुजारी फार काळातले आहेत, पण यांच्यावर जीव घेणं हल्ल्याचा प्रयत्न जो केला ते ह्या येथील विष्णू कृष्णा साळुंके यातील पुजाऱ्यांनी, तसेच इथे अनेक वर्षापासून असणारे हे सेवक गोविंद आप्पा गुजले हे सगळे व हे सगळे आपण आज आता आलोय, कारण यातील ह्या मागणीसाठी ह्या 3 गावचे जे ग्रामस्थ आहेत अनेक दिवसापासून ह्या पुजाऱ्यावरती कारवाई करण्यासाठी पाठपुरावा सतत करत होते, पण ह्याबाबत प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंट दखल घेत नव्हते। त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्रित घेऊन बैठक घेऊन त्याबाबत रीतसर आम्ही पुणे विभागीय आयुक्त महसूल, पुणे विभागीय आयुक्त पोलीस महासंचालक, कोल्हापूर परिक्षेत्र माननीय आयजी साहेब, माननीय सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे साहेब आणि जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी अनिल काकडे साहेब, ह्यापूर्वीचे राजा दयानंद साहेब यांच्याशी चर्चा केली होती। अशा असताना त्याबाबत आम्ही पाठपुरावा सतत करत असताना खानापूरचे API जे आहेत ते शेंडेकर व विट्याचे जे PI आहेत ते फडतरे हे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करत होते। त्यानुसार सर्व ग्रामस्थांनी आम्ही एकत्रित येऊन ज्या वेळेला आम्ही आंदोलनाचा इशारा दिला की आम्ही कलेक्टर ऑफिस किंवा सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख, त्याबाबत मी सतत पोलीस डिपार्टमेंटच्या संपर्कात होतो, SP साहेबांच्या संपर्कात होतो। ह्याची दखल घेऊन जिल्ह्याचे पोलीस प्रमुख माननीय संदीप घुगे साहेब आणि ह्यांनी तात्काळ दखल घेऊन त्वरित काल दिनांक 20/2/2025 रोजी येथील जे विष्णू कृष्णा साळुंके चित्रोक या पुजाऱ्यावरती व त्यांचे जे कुटुंबातील जे आहेत, नाव काय काय बापू ती तुम्ही घ्या नंतर, सुदाम मुळीक, शिवाजी मुळीक, मधुकर साळुंके, धनाजी साळुंके ह्या सर्वांच्या वरती ह्या मंदिरामध्ये येण्यास प्रवेशास बंदी घातलेली आहे। तरी येथील भक्तांनी आता वेताळगुरूच्या मंदिर आता स्वच्छ करण्याचे काम ह्या गावचे सर्व ग्रामस्थांनी घेतलेले आहे। त्यासाठी आपले हे सर्व जे ग्रामस्थ आहेत ह्यामध्ये आपले देवस्थानचे जे पूर्णपणे सकारात्मक भूमिका घेऊन सर्व देवस्थानचे
जे चांगले स्वरूपाचे पर्यटकाचे स्थळ करत असणारे, देवस्थानची कायम पाठपुरावा करत असणारे आपले विलास तात्या मुळीक व त्यांचे सर्वांच्या सहकार्याने, तसेच आपले शरद मुळीक हे सर्वजण एकत्रित, आम्ही सर्वजण ग्रामस्थ एकत्रित आहोत. पोलीस पाटील मॅडम आहेत, सर्वजण आहेत. त्याबाबत काल 20/2/2025 रोजी प्रशासनाने दखल घेऊन विष्णू साळुंके व आता मी ज्यांची नावं घेतली त्या सर्वांच्या वरती रीतसर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांना इथून प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे भक्तांनी याची तात्काळ दखल घ्यावी. इथून पुढे ह्या पुजारी विष्णू कृष्णा साळुंके व कुठल्याही देवस्थानाचा संबंध राहणार नाही. कुटुंबातील व्यक्तीशी भक्तांनी संबंध ठेवू नये. जर त्याबाबत त्यांच्या विरोधात काही तक्रारी असतील किंवा आजपर्यंत काही त्यांना फसवण्याचा उद्योग केला असेल, या पुजाऱ्यांनी काय भानगडी केली असतील, त्याबाबत तात्काळ त्यांनी खानापूर पोलीस स्टेशन व विटा पोलीस स्टेशन व ग्रामस्थांची आताची माझ्यासोबत आहे त्यांच्याशी संपर्क साधावा. कुठल्याही मंदिरात जावा, तिथं असं थडगं कुठं नसते. यांचे परंपरा चालत आलेले आतापर्यंत यांच्या पूर्वजांची, आता हा पुजारी मेला त्याची, त्याच्यानंतर त्याच्या मुलाची, असलं काय इथं होणार नाही याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न केला. आता जर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे हे थडगं काढल्यानंतर इथं महादेवाची पिंड बसवणार आहे. देवाचं पावित्र्य अबाधित राहील ह्याच्याकडे आम्ही सर्व गावकरी लक्ष देऊन काम करणार आहे. इथून पुढं या मंदिरात जो पुजारी असेल त्यानं फक्त पूजाच करणे, बाकी दोन्ही गावागावात वितरणवाद लावणे, याला काय सांगणे त्याला काय सांगणे. मध्ये ह्या पुजाऱ्यानं काय केलं, देवस्थानी पुराण रेवणगावचं आणि ह्या पुजाऱ्यानं दोंडगेवाडीची माणसं उठवून उभा केली आणि दोंडगेवाडी ह्या कमानीवर दोंडगेवाडीचा बोर्ड लावला. हे अत्यंत चुकीचं केलं. त्याच्यामुळे ह्या लोकांचा संताप झाला आणि ही कारवाई पुढे केली. याच्यासाठी प्रशासनानं आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल ते हटवलं. इथून पुढे पुजाऱ्याला येण्यास मजाव केला, यासाठी प्रशासनाचा आम्ही आभार मानतो. साठी आम्ही प्रशासनाकडे अर्ज केला असता प्रशासनानं आमच्या गावाला दखल घेऊन सर्व व्यवस्थित करून दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थ, रेवणगाव, जखीनवाडी, दोंडगेवाडी ही सर्व ग्रामस्थ त्यांचा आभार मानतो. आणि इथून पुढं आम्हाला त्यांनी सहकार्य करावं एवढेच विनंती. नाही, विषय झाला.